एक्झॉनकडे तो पाठवला जातो. ठीक आहे. आणि तिसरा येतो तो म्हणजे अक्षतंतू. तर सायटॉनकडून चेतापेशीच्या टोकाकडे विद्युत आवेगाचे वहन करणं हे सायटॉनचं हे एक्झॉनचं काम आहे. ठीक आहे. आता ह्या दोन न्यूरॉन मधले जे सूक्ष्म फरक आहे, आता हे जे दोन न्यूरॉन्स आहेत, हे वृक्षिका दिसतंय का? हे वृक्षिकेनं आणि खालच्या ह्या एक्झॉनच्या टर्मिनल कॉर्डद्वारे काय केलं जातं? एकमेकांना जोडलं जातं. ठीक आहे. वेगवेगळे न्यूरॉन्स एकमेकांना जोडून पूर्ण ते काय करतात? एक चेन तयार करतात आणि जाळं तयार करतात. ते संपूर्ण शरीरभर पसरलेलं असतं. पण ह्या दोन न्यूरॉनच्या दरम्यान थोडीफार कुठेतरी स्पेस असते. ठीक आहे. ह्या स्पेसला म्हणतात सिनॅप्सेस किंवा ह्याला संपर्कस्थान असं म्हटलं जातं. आणि हे अंतर जर खूप कमी, अतिशय निग्लिजिबल आहे. 2 ते 10 नॅनोमीटर एवढं त्याच्यामध्ये अंतर असतं. 2 ते 10 नॅनोमीटर एवढं. ठीक आहे. आता पुढे बघा. चेतापेशीचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते बघायचे. चेतापेशीचे प्रकार. तर 3 प्रकार आहेत चेतापेशीचे. एक संवेदी चेतापेशी, दुसरी प्रेरक चेतापेशी आणि तिसरी येते ती सहयोगी चेतापेशी. असे टोटल 3 पार्ट येतात. तर पहिलं बघा, आवेगाचं वहन संवेदनशील भागाकडून मेंदू मेंदू आणि मेरुरज्जूकडे केलं जातं. ठीक आहे. चेतापेशीचे प्रकार बघतोय आपण. त्यातली पहिली संवेदी चेतापेशी. त्याचं काम काय आहे बघा. आवेगाचं वहन कुठून करत आहे? शरीराच्या इतर भागाकडून म्हणजे संवेदनशील भागाकडून मेंदू आणि मेरुरज्जूकडे करणं. हे त्यांचं काम आहे. आणि त्यांचं स्वरूप कसं आहे बघा, त्या एफेरंट नर्व म्हणतात. एफेरंट म्हणजे त्याला अभिवाही चेतापेशी असं म्हटलं जातं. ठीक आहे. दुसरे आहे ते म्हणजे प्रेरक चेतापेशी. त्याला मोटर न्यूरॉन्स म्हणतात प्रेरक चेतापेशीला. आणि ह्याच्यामध्ये आवेगाचं वहन मेंदू आणि मेरुरज्जूकडून स्नायू आणि ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे केलं जातं. ह्याला इफेरंट नर्व्ह म्हणतात. इफेरंट नर्व्ह म्हणजे अपवाही चेतापेशी. ठीक आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे सहयोगी चेतापेशी असोसिएशन न्यूरॉन्स. तर ते काय काम करतात? चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचं काम करतात आणि वरील दोन्ही चेतापेशींचे कार्य पण ते करत असतात. म्हणून त्यांना सहयोगी म्हटलेलं आहे. ठीक आहे. कळलं का? संवेदी म्हणजे कसं? शरीराकडून मेंदूकडे. प्रेरक म्हणजे कसं? मेंदूकडून शरीराकडे. मेंदू आणि मेरुरज्जूकडून शरीराकडे. म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्थेकडून बघा पहिलं मध अ, अ, जे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम आहे म्हणजे कसं पेरिफेरलला काय म्हटलं शब्द? परिघीय चेतासंस्था. परिघीय चेतासंस्थेकडून मध्यवर्ती चेतासंस्थेकडे सिग्नल जातो. तर ते कुणामुळे घडतं? संवेदी चेतापेशींमुळे घडतं. त्याला अभिवाही चेतापेशी पण म्हणतात. परत मध्यवर्ती चेतासंस्थेकडून परिघीय चेतासंस्थेकडे जेव्हा येतं म्हणजे माहितीचं ट्रान्सफर होतं. ते कोणामार्फत होतं? तर ते प्रेरक चेतापेशी मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून होतं. ते इफरंट नर्व्हज आहेत. ओके. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर न्यूरोजिला. न्यूरोजिलाचं काम काय आहे बघा? तर न्यूरॉन्सला आधार देणे आणि त्यांच्या कार्यात मदत करणे. हे काम न्यूरोजिला करत असतात. ठीक आहे. आता चेता म्हणजे नर्व्हज म्हणजे काय ते बघायचे नर्व्हज. नर्व्हज जे आहेत ना, तर त्या दोन गोष्टींनी बनल्यात. एक न्यूरॉन्स पासून नर्व्हज न्यूरॉन्स आणि न्यूरोजिला पासून बनलेले आहेत. एक अखंड दोरीसारखी ही रचना असते आणि ह्या नर्व्हचे त्यांच्या उगमानुसार 2 प्रकार पडतात बघा. 2 प्रकार कुठले? एक आहे स्पायनल नर्व्ह. ओके. कुठले? स्पायनल नर्व्ह. स्पायनल नर्व्हचे 31 जोड्या असतात आणि जे क्रॅनियल नर्व्ह आहे, या क्रॅनियल नर्व्हचे 12 जोड्या. स्पायनल म्हणजे जे आपल्या पाठीच्या मणक्याच्या जे मणका जो आहे, तर त्याच्यामधून जे जाणारे स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्यातून ज्या जोड्या निघतात, जे फाटे फुटतात आडवे, ओके, ब्रांचेस त्याला फुटतात, फांद्या. तर त्यांच्या जोड्या 31 आहेत आणि क्रॅनियल म्हणजे मेंदू. मेंदूकडून ज्या म्हणजे बाहेर ज्या नर्व्ह निघतात, ओके, ब्रांचेस निघतात त्याच्या, त्या एकूण 12 जोड्या आहेत. स्पायनल नर्व्हचं काम काय असतं? स्पायनल नर्व्हज आर पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्व्ह सिस्टम. स्पायनल नर्व्ह जे आहेत ते पेरिफेरल नर्व्ह सिस्टमचा पार्ट आहे आणि इमर्ज फ्रॉम द स्पायनल कॉर्ड आणि ते स्पायनल कॉर्ड पासून तयार झालेले किंवा बनलेले आहेत. तर क्रॅनियल नर्व्ह काय सांगते? तर क्रॅनियल नर्व्ह आर पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्व्ह सिस्टम. लक्षात ठेवा, क्रॅनियल नर्व्ह हा सुद्धा पेरिफेरल नर्व्ह सिस्टमचा पार्ट आहे. तो सेंट्रल नर्व्ह सिस्टमचा पार्ट नाहीये. ओके, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. दोन्ही सुद्धा स्पायनल नर्व्ह आणि क्रॅनियल नर्व्ह दोन्ही सुद्धा पेरिफेरल नर्व्ह सिस्टमचा पार्ट आहे. तर क्रॅनियल नर्व्हचा जो उगम आहे तर तो ब्रेन मधून होत असतो. तर नर्व्हचे 2 टाइप्स मी तुम्हाला सांगितले मगाशी. एक अफरंट आहे आणि एक इफरंट आहे. असे 2 टाइप्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. अभिवाही आणि अपवाही. तर तोच पार्ट आपण इथं बघितलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर क्रॅनियल नर्व्हच्या 12 जोड्या आहेत. तर कुठल्या जोड्यांचं काय आहे तर फारसं डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाहीये त्याच्यातली. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात बघा. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? तर पर्यावरणातल्या एखाद्या घटकाला अ, एखाद्या घटनेला प्रतिसाद, तो दिलेला त्वरित प्रतिसाद त्याला म्हणतात रिफ्लेक्स ऍक्शन. पर्यावरणात समजा एखाद्या ठिकाणी आग लागली. तर आग लागल्यावरती समजा चटका बसला, की आपण लगेच हात मागे घेतो. ठीक आहे. म्हणजे हा काय दिलेला असतो? पर्यावरणात घडणाऱ्या घटनांना त्वरित दिलेला प्रतिसाद असतो. ठीक आहे. तर प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग कसा आहे बघा. तर तो मार्ग कुठे असतो? तर त्याचा स्पायनल कॉर्ड मध्ये असतो. म्हणजे शरीरातील नर्व्ह
मेंदूला आवेग पाठवण्यापूर्वी काय करतात? पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड मध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये एकत्र येतात. म्हणून जरी संकेत मेंदूमध्ये पोहोचत असला तरी सुद्धा प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग जो आहे तो स्पायनल कॉर्ड मध्येच असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काय समजा तव्यावरती गरम एकदम तापलेल्या तव्यावरती हात ठेवला. ठीक आहे. तर आपण हात काय करतो? चटकन मागे घेतो. पण मग हे कशामुळे घडतं? तर हे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम मुळे घडत असतं. म्हणजे कसं? तर पेरिफेरल नर्व्हस सिस्टमकडे सिग्नल जातो, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस आहेत त्याच्या थ्रू. तेव्हा गरम तव्यावर हात ठेवलाय तर हात बाहेर काढला पाहिजे. आता विचार करा, हे जर मेंदूकडे सिग्नल गेला आणि मेंदूकडून परत माघारी म्हणजे संदेश येईपर्यंत काय होईल? तर हाताचं बरंचसं डॅमेज होऊ शकतं. याच्यासाठी काय आहे? तर जी पेरिफेरल नर्व्हस सिस्टम आहे, संपूर्ण शरीरभर ज्या नर्व्ह पसरलेले आहेत, तर त्यांच्या मार्फत हे काम केलं जातं. ओके, म्हणजे ती क्रिया पटकन होते आणि कमीत कमी डॅमेज होतो. ठीक आहे. तर स्वायत्त चेतासंस्था. आता बघा ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम काय काम करते? तर ह्याच्यामध्ये हृदयाचं कार्य येतं, जठराचं कार्य येतं, फुफ्फुसाचं कार्य येतं. हे सगळं कुठं घडतं? हे सगळं स्वायत्त चेतासंस्था आहेत. ओके, म्हणजे हे सगळं कुणामार्फत घडतंय? ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम मार्फत घडत असतं. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक सिम्पॅथेटिक सिम्पॅटिक सिम्पॅथेटिक सिस्टम आणि दुसरी असते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. ठीक आहे. आता हे फारसं डिटेल जायची आवश्यकता नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, सिम्पॅथेटिक काय काम करते? तर शरीरातील क्रिया मंद गतीने जर चालत असेल तर तिला तीव्र करते. ठीक आहे. म्हणजे मंद गतीने चालत असेल तर तीव्र करणे म्हणजे काय? तर शरीरातील विविध प्रकारचे स्त्राव स्त्रावणे. मंद गतीने जर ते स्रावत असेल तर त्यांना काय करते? ते फास्ट करते. आणि पॅरासिम्पॅथेटिक बरोबर उलट काम करते. ज्या क्रिया वेगाने चालल्या त्यांना मंद करते. म्हणजे उदाहरणार्थ कसं? खूप जोरात धावल्यानंतर वेगानं वाढलेले जे हृदयाचे ठोके आहेत तर ते कमी होतात. ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा फक्त की सिम्पॅथेटिक जे आहे ते हळू काम जोरात करते. ओके, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? फाईट ऑर फ्लाइट सिस्टम म्हणतो. ठीक आहे, फाईट ऑर फ्लाइट. आणि जी पॅरासिम्पॅथेटिक आहे ती क्रिया मंद करण्याचं काम करते. तिला रेस्ट ऑर डायजेस्ट ऑर फीड अँड ब्रीड. ओके, असं म्हटलं जातं. तिचं वर्णन केलं जातं. फारसं इम्पॉर्टंट नाहीये ह्याच्यामध्ये. हा, हे आजार बघा, हे आजारावर प्रश्न येतो. आजाराचं नाव आहे हंटिंग्टन्स कोरिया. हंटिंग्टन्स कोरिया म्हणजे काय आहे? तर निश्चित नाच अनिश्चित सॉरी अनैच्छिक नाचण्यासारख्या हालचाली ह्याच्यामध्ये होतात आणि अतिविस्राळूपणा येतो ह्याच्यामध्ये. डिमेन्शिया म्हणतात त्याला, अतिविस्राळूपणाला. ठीक आहे. ह्या आजाराचं प्रमुख कारण काय आहे? तर जनुकीय बदल होतात. जनुकीय बदल असतो आणि वयाच्या तिशीनंतरच म्हणजे तिशीनंतर ह्या प्रकारचा आजार दिसतो. हंटिंग्टन्स कोरिया. दुसरं येतो अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर मध्ये काय होतं? तर स्मृतिभ्रंश होतो आणि संभ्रमावस्था येते आणि वागणुकीमध्ये काय अयोग्य बदल घडून येतात. आता हे कधी होतं? तर मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारचं ताऊ प्रोटीन असतं. त्यांचं संचयन झालं तर मेंदूमध्ये आणि मग डोपामाइन जे आहे तर ह्या डोपामाइन नावाचं जे न्यूरोट्रान्समीटर आहे तर त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा असं घडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्किन्सन्स डिसीज. तर पार्किन्सन्स डिसीज हा कसला आहे? स्नायूंचा कंप होतो. ओके, म्हणजे हात असे थरथरतात. हालचालींमध्ये कमी समन्वय होतो आणि चेहऱ्यावरून हावभाव नाहीसे होत असतो. ठीक आहे. ते पार्किन्सन्स मध्ये घडतं. काही कारणास्तव चेतापेशींच्या ऱ्हासामुळे मेंदूतील चेतापारेषक जे आहेत म्हणजे न्यूरोट्रान्समीटर जे आहेत यांची कमतरता आहे म्हणजे डोपामिन सारखं आणि तेच डोपामिन ही चेतापारेषकाची कमतरता त्याच्यामुळे पण पार्किन्सन्स डिसीज होतो. आणि नंतर आहे मेनिंजायटिस. आता मेनिंजायटिस काय काम करतं? तर म्हणजे मेनिंजायटिस मध्ये काय होतं? तर प्रमस्तिष्क आवरणाचा दाह होतो. मेनिंजेस म्हणजे मेंदूभोवतीचं जे आवरण आहे तर त्या आवरणाचा दाह व्हायला लागतो. आणि मग ह्याचं प्रमुख कारण काय? तर काही इन्फेक्शन आहे. म्हणजे कुठले बॅक्टेरिया आहेत काय? मेनिंगोकोकल बॅक्टेरिया आहे किंवा स्ट्रेप्टोकोकस नावाचा बॅक्टेरिया आहे. तर ह्यांच्यामुळे हे मेनिंजायटिस होत असतं. ठीक आहे. तर इथं आपला हा जो पार्ट आहे मेंदूचा तर हा पार्ट संपलेला आहे. फक्त काही महत्वाचे पॉईंट फक्त लक्षात ठेवा ह्यातले. तर मेंदूची प्रमुख वैशिष्ट्य काय बघा? मेंदूचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य की मेंदू सर्व अवयवांना जरी संवेदना देत असला तरी स्वतः तो कसा असतो? स्वतः तो संवेदनशील नसतो म्हणजे असंवेदनशील असतो. ठीक आहे. चेतापेशींची महत्वाची वैशिष्ट्य काय आहेत बघा? तर मानवी शरीरातली सगळ्यात लांब पेशी आहे चेतापेशी. कशी आहे? सगळ्यात लांब पेशी. आणि मानवाच्या जन्मापिढीत जेवढ्या चेतापेशी असतात, तेवढ्याच आयुष्यभर त्याच्यामध्ये राहतात. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्या वाढत नाहीत आणि जन्मानंतर त्यांच्यामध्ये वाढ होत नाही. फक्त त्यांचा आकार वाढत असतो. ठीक आहे. आता बघा, मानवी मेंदूमधील चेतापेशींची संख्या बघा किती आहे, संख्या. तर लक्षात ठेवा, मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा जवळपास 1860 लाख एवढ्या जास्त पेशी आहेत. कुठं? उजव्या गोलार्धापेक्षा डाव्या गोलार्धामध्ये जास्त पेशी आहेत. ठीक आहे. मेंदूतून दर मिनिटाला जवळपास आहे ना 750 ते 1000 ml एवढं रक्त वाहत असतं. किती? 750 ते 1000 ml. आणि मेंदू ऑक्सिजन शिवाय जवळपास
4 ते 6 मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतो. किती? 4 ते 6 मिनिटांपर्यंत. ठीक आहे. आता या चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक काय काय आहे बघा. तर त्या चेतापेशी, त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक ते आहे न्यूरॉन्स. आणि मानवी मेंदूचं सरासरी वजन किती आहे बघा. सरासरी वजन आहे जवळपास 1300 ते 1400 ग्रॅम आहे. 1300 ते 1400 ग्रॅम. ठीक आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या मेंदूच्या वजन जर बघितलं तर ते जवळपास 1230 ग्रॅम होतं. 1230 म्हणजे मेंदूचं वजन कमी होतं. लक्षात ठेवा. म्हणजे जे बुद्धिमत्ता जे आहे किंवा जे आयक्यू माणसाचा जास्त असतो तर ते कशामुळे, तर ते मेंदूवरती जे काही लोब्स तयार होतात, छोट्या छोट्या जे काही बळकट्या तयार होतात, ओके, तर त्याच्यामुळे ते ऍक्च्युली जास्त म्हणजे आयक्यू असतो किंवा ते जास्त न्यूरॉनची कनेक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर साधारणपणे मेंदूची डावी बाजू जी आहे तर ती संभाषण, लिखाण आणि तर्कसंगत विचार ह्या गोष्टी ना कंट्रोल करते. म्हणजे मेंदूची जी डावी बाजू आहे तर ती शरीराचा उजवा भाग कंट्रोल करते आणि उजवा भाग, मेंदूचा उजवा भाग हा शरीराची डावी बाजू नियंत्रित करतो. ठीक आहे. मग मेंदूची जी उजवी बाजू आहे तर ती कला क्षमता ह्या गोष्टींचं नियंत्रण करत असते. डावी बाजू कुठलं करते? संभाषण, लिखाण आणि लॉजिकल थिंकिंग. आणि उजवी बाजू कुठली करते? तर कला क्षमता विकसित करते किंवा त्या बाजूचं नियंत्रण करत असते. आता शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो आपण, शॉर्ट टर्म मेमरी, गजनी टाईप शॉर्ट टर्म मेमरी. तर ती 30 सेकंदापर्यंत असते. ठीक आहे. किती? 30 सेकंदापर्यंत. उदाहरणार्थ एखाद्याचा फोन नंबर आहे. तर तो काही काळच आपल्या लक्षात राहतो. नंतर आपण तो विसरतो. 30 सेकंदापर्यंत आपल्या लक्षात तो राहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अमिबा सारखे जे काही एकपेशीय प्रोटोझोआ आहेत, ह्यांच्यामध्ये चेतासंस्था अ, आढळत नाही. त्यांच्यामध्ये चेतासंस्था नसते. ठीक आहे. बघा, काहींची चेतासंस्था, काही प्राण्यांमधली जी चेतासंस्था आहे ती अगदीच कशी प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. प्राथमिक, ओके. म्हणजे सिलेंट्राटा वर्गातले जे हायड्रा सारखे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये ती एकदम प्रायमरी लेवलची असल्यासारखी आढळते. ठीक आहे. परत काही प्राण्यांमध्ये काय होतं, ती त्या चेतापेशी एकत्र येऊन त्याचा एक पुंज तयार होतो. ठीक आहे. एक बंच तयार होतो. मग हे अॅनिलिडा सारखे जे प्राणी आहेत, गांडूळ वर्गात म्हणजे गांडूळ सारखे जे प्राणी आहेत अॅनिलिडा वर्गातले, तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची रचना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये पुंजाच्या जोडणीतून मण्यांच्या माळ्यासारखं दिसणारं एक चेतारोज्य तयार होतं. म्हणजे गांडूळ असा वरून जरी बघितला तर सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी छोटीशी बारीक केसासारखी लाईन गेलेली दिसते. तर ते म्हणजे त्याच्यामधला तो चेतारज्जू आहे त्याचा. ठीक आहे. तर मानवी मेंदूच्या कार्याचं एकक बघा, मानवी मेंदूच्या कार्याचं एकक. तर मानवी मेंदूच्या कार्याचं एकक आहे त्याचा आयक्यू. ठीक आहे, आयक्यू. तर सामान्य व्यक्तीचा जर आयक्यू बघितला तर तो किती आहे? जवळपास 100 आहे. 100. ठीक आहे. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय? म्हणजे ज्याला बुद्धिमान म्हणतो. तर जे 140च्या वर ज्यांचा आयक्यू असतो, 140च्या वर, तर त्यांना इंटेलिजन्स किंवा त्याला बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमान लोक असं म्हणलं जातं. आयक्यू किती पाहिजे? 140च्या वर असला पाहिजे. आणि सामान्य व्यक्तीचा किती असतो? 100 पर्यंत आयक्यू असतो. ठीक आहे. म्हणजे मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात. मानसिकदृष्ट्या दुर्बल त्यांचा आयक्यू किती असतो? 70 किंवा त्याच्यापेक्षा कमी असतो. ठीक आहे. आता बघा, मेंदूला जे रक्त पुरवठा करणारी जी धमनी आहे त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतात. त्याला काय म्हणतात? कॅरोटिड आर्टरी. ठीक आहे. फक्त मला तुम्हाला एवढा एक लिम्बिक सिस्टम फक्त याच्यातलं सांगायचं राहिलंय. ते थोडासा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर बघा, द ऍडजेक्टिव्ह लिम्बिक डिस्क्राइब्स अ ब्रेन सिस्टम दॅट इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग इमोशन्स. म्हणजे मेंदूचा जो लिम्बिटिक सिस्टमचा जो पार्ट आहे तो काय करतो? ज्या भावभावना आहेत त्यांचं नियंत्रण करत असतो. ठीक आहे. तर द लिम्बिक सिस्टम इज ऑल्सो व्हेअर वी फॉर्म अ लॉट ऑफ आवर मेमरीज. म्हणजे मेंदूचा जो असा भाग आहे की ज्याच्यामध्ये काय होतात, आपल्या ज्या आठवणी आहेत तर त्या आठवणी साठवल्या जातात. ठीक आहे. आपल्या मेमरीज त्याच्यामध्ये स्टोअर होतात. द लिम्बिक डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन लिम्बस और एज. ओके. लिम्बिक सिस्टम मधला लिम्बिक हा जो शब्द आहे ना, तो लॅटिन शब्द लिम्बस पासून आलेला आहे किंवा त्याचा अर्थ होतो एज. एज म्हणजे कडा. अँड इट युज्ड टू डिस्क्राईब anatomical structure that order another part. ओके. म्हणजे काय? इट इट यूज डिस्क्राईब anatomical structure आहे ते. कसं करतं ते? बॉर्डर अनदर पार्ट म्हणजे एकमेकांना बॉर्डर करणारा तो पार्ट आहे. ठीक आहे. लिम्बिक सिस्टम इज अ ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड ब्रेन स्ट्रक्चर्स दॅट हेल्प रेग्युलेट अवर इमोशन्स अँड बिहेवियर. परत ते सांगितलं, इंटरकनेक्टेड स्ट्रक्चर आहे त्या ब्रेनचं. ते बघा, ब्रेनमध्ये छोट्या छोट्या वळ्या दिसतात ना, तर त्या वळ्या म्हणजे त्याचं ते लिम्बिक सिस्टम आहे. ठीक आहे. आणि ते काय करतात? इमोशन्स आणि बिहेवियरला कंट्रोल करण्याचं काम करतात. द स्ट्रक्चर of the limbic system work together with other brain regions by processing your memory, thoughts and motivations, then tell your body how to respond. ओके. तर हे सगळं आहे लिम्बिक सिस्टम त्या पद्धतीचं काम करतं. मेमरीमध्ये प्रोसेसिंग करणं, थॉट्स आणि मोटिवेशन आहे
आणि काय करतं, तर बॉडीनं कशा पद्धतीने रिस्पॉन्स केला पाहिजे. तर या संबंधीच्या गोष्टी ते सांगत असतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी इथं झालेल्या आहेत. की ब्रेन हा जो चॅप्टर आहे किंवा जो ह्युमन कोऑर्डिनेशन आहे, तर इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तर या चॅप्टर रिलेटेड तुम्हाला काही डाउट्स असतील, काही शंका असतील, तर मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पण हा चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचा आहे. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल किंवा पोलीस भरती असेल, राज्यसेवा असेल, तर त्याला कमीत कमी एक प्रश्न या चॅप्टरवरती नक्कीच येतो आणि हे जेवढी मी माहिती तुम्हाला सांगितली, मोस्टली जो काही पार्ट आहे, तर तो ह्याच्यातून कव्हर होतोच. ठीक आहे. अगदीच जर क्वचितच ह्याच्या बाहेर प्रश्न गेला, तर तो एकदम अवघड कॅटेगरीमध्ये जाणार आहे. पण ह्युमन कोऑर्डिनेशन मधल्या किमान एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला माहित असणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. तुमचे डाउट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. थँक यू सो मच.